नमस्कार मित्रांनो. आज आपण जे यशस्वी कम्युनिकेटर्स असतात ना, बघा आपल्यालाही कधी-कधी असं वाटतं ही व्यक्ती, हा ॲक्टर, हा नेता, हा माझा बॉस किती सुंदर कम्युनिकेट करतो ना. आणि आपल्यालाही वाटतं खरं की आपणही ह्याच्यासारखं सुंदर कम्युनिकेटर व्हावं. आज आपण बघणार आहोत की दोज हू आर एक्सलंट कम्युनिकेटर्स, व्हॉट आर देअर हॅबिट्स. आणि आज त्यातल्या 5 प्रमुख सवयींच्या बाबतीमध्ये आज इथं आपण बोलणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदी जे आपल्याला वाटतं की हा एक उत्तम कम्युनिकेटर आहे, त्याच्यामधला पहिला महत्त्वाचा गुण म्हणजे ही इज ऑलवेज ओपन अँड ऑनेस्ट. खरंच आपल्याला जर यशस्वी संवाद करणारा व्हायचं असेल ना, तर मला पहिल्यांदी ओपन व्हायला पाहिजे, क्लोज माइंडेड होऊन चालणार नाही आणि प्रामाणिकपणे असायला पाहिजे. आपण लहानपणापासून शिकलो आहे ना, प्रामाणिकता ही केवढी मोठी संस्कार आहे आणि व्हॅल्यू आहे. आणि आज कम्युनिकेशनमध्ये या सगळ्या गोष्टीला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. दुसरा त्यातला महत्त्वाचा भाग आहे की जे लोक खऱ्या अर्थाने यशस्वी आहेत ना, त्यांचं यशाचं गमक काय माहिती आहे का, की ते चांगलं ऐकतात. आज संवादामध्ये असं अपेक्षित आहे की जर दुसऱ्या व्यक्तीने आपल्याशी संवाद करावा, आपल्याशी बोलावं, आपल्याला काहीतरी सांगावं, आपलं काहीतरी ऐकावं, ही जेव्हा भावना असेल ना, त्यावेळेला ही सगळी लोकं चांगलं ऐकतात. आणि बघा आपल्याला शालेय जीवनापासून वाचायचं कसं ते शिकवलं आहे, लिहायचं कसं ते शिकवलं आहे, पण ऐकायचं कसं हे आम्हाला शिकवलंच नाही हो. आणि आज 21व्या शतकामध्ये ज्या लोकांना आपण यशस्वी म्हणतो ना, वाय दे आर सक्सेसफुल, बिकॉज दे लिसन व्हेरी वेल. आज काय होतं आहे, शब्द आमच्या कानावरून जातात, आम्ही ऐकत नाही आणि म्हणून आमचा संवाद चांगला होत नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आज मी जेव्हा एखाद्या व्यक्तीशी संवाद करतो आहे त्यावेळेला आय विल हॅव टू रीड बिटवीन द लाईन्स. अनेक वेळा अनेक लोक हे अनेक गोष्टी स्पष्ट बोलत नाहीत, तर त्या मागची त्याची भावना काय आहे, त्याला काय अर्थाने सांगायचं आहे, हे आपण ऐकणाऱ्यांनी थोडंसं मॅच्युअर्ड होऊन ते ऐकण्याची खरी गरज आहे. ऑलवेज रीड बिटवीन द लाईन. आणि याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, कधीकधी समोरचा माणूस हा फारसा बोलतच नाही आहे. ही सायलेन्स स्पीक्स अ लॉट्स ऑफ थिंग्स. त्यामुळे आज मला हा माणूस का बोलत नाही आहे, ह्याच्या मनामध्ये काय असावं, ह्याचाही विचार करायची आवश्यकता आहे. तर आपला संवाद हा निश्चितपणे इम्पॅक्टफुल होऊ शकेल. संवादामधला चौथा अतिशय महत्त्वाचा जो भाग आहे तो भाग म्हणजे आस्किंग क्वेश्चन्स. आज आमच्याकडे असं होतं की प्रश्न विचारणं म्हणजे समोरच्या व्यक्तीचा अनादर करणं. कित्येक वेळेला आपल्याला लहानपणापासून गेले जास्त प्रश्न विचारू नकोस. लहानपणापासून माणसामध्ये केवढी कुतूहल असते, जिज्ञासा असते, इन्क्विजिटिव्हनेस असतो. पण लहानपणापासूनच या सगळ्या गोष्टी या मारल्या जातात का काय माहीत नाही. त्यामुळे प्रश्न विचारण्याची आपल्याला सवयच लागत नाही. आज जर उत्तम संवाद कौशल्यामध्ये एखादा माणूस बोलत असेल तर त्याला अडचणीत आणण्याकरता नव्हे, तर तो जास्त मोकळा व्हावा या दृष्टिकोनातनं त्याला रिलिव्हंट प्रश्न विचारणे, त्याला खोदून खोदून प्रश्न विचारणे, त्याला ओपन एंडेड प्रश्न विचारणे की जो तो माणूस तो खुलेल आणि तो संवाद पण खुलेल आणि या संवादातनं आपल्याला अनेक गोष्टी साध्य करता येईल. त्यामुळे आज याच गोष्टीला आस्किंग अ थॉटफुल क्वेश्चन हा एक अतिशय महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. आणि जी लोक सक्सेसफुल कम्युनिकेटर्स असतात, इफेक्टिव्ह कम्युनिकेटर्स असतात ना, त्यांना या कम्युनिकेशनच्या टेक्निक्सबद्दल माहिती असते. आणि ते म्हणजे 3 प्रामुख्याने टेक्निक्स. वन इज व्हॉइस मॉड्युलेशन, एक दुसरा आस्पेक्ट आहे तो मेकिंग द बेस्ट यूज ऑफ द पॉज, आणि तिसरा वर्ड स्ट्रेस. आज ज्या लोकांना आपण उत्तम कम्युनिकेटर्स म्हणतो ना, त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टी असतात, म्हणून ते उत्तम संवाद करते होतात. मित्रांनो, आपण या जर गोष्टी साध्य केल्यात
आचरणात आणल्या तर उद्या आपल्यालाही म्हटलं जाईल की वाह, तुम्ही किती सुंदर संवाद करता. आणि या सुंदर संवादाकरता आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला हा जो भाग आवडला असेल तर प्लीज शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.